शाळा म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहते भक्कम इमारत, वर्ग खोल्या आणि बाकांवर बसलेले विद्यार्थी. पण महाराष्ट्रात अजूनही अशी अनेक ठिकाणं आहेत जिथं झाडांची सावलीच वर्गखोली बनली आहे. बीड जिल्ह्यातील वास्तव धक्कादायक आहे. तब्बल 58 जिल्हा परिषद शाळांकडं स्वतःची इमारतच नाही आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण बघूया. नमस्कार, मी विश्वजित. तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. बीड जिल्ह्यातील तब्बल 58 जिल्हा परिषद शाळा आजही स्वतःच्या इमारतीविना सुरू आहेत. त्यामुळं अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना झाडाखाली, समाज मंदिरात, कम्युनिटी हॉलमध्ये किंवा भाड्याच्या खोल्यांमध्ये शिक्षण घ्यावं लागतंय. माजलगाव तालुक्यातील काळेगाव थळी येथील जिल्हा परिषद शाळेत तर अनेकदा वर्ग थेटच झाडाखालीच भरवले जातात. उन्हाळ्यात उघड्यावर शिक्षण आणि पावसाळ्यात पर्यायी जागेचा शोध, अशी परिस्थिती सध्या विद्यार्थ्यांवर ओढवली आहे. बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जतीन रहमान यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात सुमारे 2600 जिल्हा परिषद शाळा असून त्यापैकी 58 शाळांमध्ये गंभीर पायाभूत सुविधांचा अभाव आहे. यापैकी 20 शाळांच्या इमारतीचं काम सुरू झालं असून उर्वरित शाळांचा पुढील टप्प्यात समावेश केला जाणार आहे. याशिवाय 2468 शाळांपैकी 290 शाळांना तातडीच्या दुरुस्तीची गरज आहे, तर 313 जवळपास वर्गखोल्या धोकादायक घोषित करण्यात आल्यात. जिल्ह्यात एकूण 475 वर्ग खोल्यांचं बांधकाम आणि दुरुस्तीची आवश्यकता असल्याचंही समोर आलंय. ही परिस्थिती बदलण्यासाठी समग्र शिक्षा अभियानांतर्गत 69.5 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला. त्यापैकी 57 कोटी रुपये नवीन वर्ग खोल्यांच्या बांधकामासाठी तर 12.5 कोटी रुपये दुरुस्तीसाठी प्रस्तावित करण्यात आलेत. सध्या 27 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून टप्प्याटप्प्यानं काम सुरू आहे. एकीकडे शिक्षणाचा हक्क आणि दुसरीकडे वर्ग खोल्यांऐवजी झाडाची सावली. डिजिटल युगातही बीडमधील अनेक विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागतोय. आता जाहीर झालेल्या निधी या मुलांच्या आयुष्यात खरंच बदल घडवतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. अधिक अपडेटसाठी पाहत राहा लोकाशा टीव्ही. धन्यवाद.